नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग वरिया आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:39 ते 5:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:17 ते 6:55 आणि यमगंड काळ दुपारी 12:24 ते 2:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करेल. नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. प्रलोभनाच्या मागे लागू नका. मोठे आर्थिक व्यवहार करू नका. मात्र काही चांगले इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आपल्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. मात्र आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. मित्र परिवाराकडून भेटीगाठी होतील आणि त्यांच्याकडून काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे निर्माण होऊ शकतात. आजच्या दिवशी काही उत्तम तुम्हाला इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असतील त्यांना आजच्या दिवशी काही उत्तम अनुभव निश्चित येतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल.
दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा, मात्र घरातील व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे होऊ शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा प्रवासाचा राहील. मात्र भविष्यकालीन नियोजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका, अंदाज चुकू शकते. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध मात्र सुमधुर राहते. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र अचानक पैसे खर्च होणं, वायफळ जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहिला. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. विवाहित असाल तर मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके होण्याची शक्यता थोडी जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. भावभावना ते थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका, अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणाव थोडासा जास्त जाणू शकेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. मात्र थोड्याफार प्रमाणात मतभेद सुद्धा दिसून येतील. आजच्या दिवशी तुमचे अंदाज मात्र अचूक ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी, घडामोडी घडू शकतील. आर्थिक बाबतीत काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल.
मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल, ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर तत्संबंधी काही चांगले अनुभवसुद्धा धार्मिक, आध्यात्मिक तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.